वजन आहे तुझं? 40, 50, 60. गेला वजन 70. चल, दिले तुला मी 70,000 दिले. नाही, 1,00,000. 5. बाई, दाखवलंस ग, मूळ रूप दाखवलंस. कशी काय जन्माला आलीस ग त्या देशपांड्यांच्या घरात? लायकी नाहीये तुझी त्यांच्या घरात जन्माला येण्याची. माझी लायकी काढू नका, तुमची लायकी सांग. देऊ शकता 5,00,000 रुपये? स्वानंदीसाठी काहीही करेन मी. 5,00,000ची कसली गोष्ट घेऊन बसलीस ग? अरे बापरे, खरोखर देताय की काय 5,00,000? थोबाड बंद करायचं. घ्या, 5,00,000 घ्यायचं आणि स्वानंदीचा पिच्छा सोडायचा. बच्ची आत्या, एवढ्या तोऱ्यात चेकबुक घेऊन फिरताय, माहित नाहीये का चेक बाउन्स झाल्यावर जेलची हवा खावी लागते? आज नाही भुईतून उगवली मी, सगळं माहिती आहे मला. हा चेक घ्यायचा, खात्यात टाकायचा, पैसे काढायचे आणि मी सांगेल ते काम करायचं. कळलं? बोला. आलीस, मुद्द्यावर आलीस. काम असं आहे, ललिताच्या घरी जायचं आणि तिच्या मुलासमोर म्हणजे नील समोर तिचं सगळं पितळ उघडं करायचं. स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी ललिताने काय काय केलं हे सगळं नीलला सांगायचं. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे, सांगेन तुला मी, त्या सुद्धा नीलपर्यंत पोचवायच्या. करणार? काम झालं समजा. वा, बच्ची आत्या, बोला. बाहेर येऊ सोडायला? देशपांड्यांची नाही, ललिताचीच मुलगी वाटते. अरे आई बाबा जरा बाहेर गेले, जरा असं आम्हाला जरा निवांतपणा मिळालाय तर तुम्ही है ना जरा जा ना, बाहेर जा. मी काय म्हणतो नील साहेब, तुम्ही जा ना बाहेर, आम्हाला कामं पडली आहेत. ओ बाळू दादा, अहो अरसिकपणे कशाला वागताय? या या इकडे, आम्ही तुम्हाला कोशिंबीर कशी करायची ते शिकवतो. या. हा बाळू दादा, दादाला मदत करा काकडी कापायला. हा, खणात ना मेजरमेंटचा टेप आहे, तो घ्या. घ्या 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 घ्या, नवीन टेक्निक आहे, मी तुम्हाला शिकवतो. टेप घ्या, तो घेऊन दादाकडे जा. दादा, यांना काकडे दे. ठीक आहे. आता भाऊ दादा बरोबर 2 इंच मोजा आणि तेवढीच काकडी कापा. आणि किती आहे ते मेजर करा आणि मला सांगा, मग मी तुम्हाला सांगतो कशी करायची कोशिंबीर. कापा. अहो नाही, मी बघतो. आलो आलो. वा, हे बघ, उद्या कंपनीचे माणसं येतील डिस्प्ले दाखवायला. बर, एक मिनिट बाळा, राहू द्या राहू द्या. असं नाही बाळा, असं नाही करायचं. थँक्यू. थँक्यू. वेलकम.
पेढे वाट सगळ्यांना. किती इंची? वहिनी जिंदाबाद. क्या बात आहे. ललिताला सरप्राईज दिलंय निलेमाने. शेवटी मनासारखं केलंस. निरंजन, घरातली मोठी सून आहे ती, तिला काही हक्क आहेत की नाही? आणि टीव्ही आपण सगळे मिळून बघणार आहोत ना. निलिमा, मी खुश आहे तुझ्या निर्णयावर. स्वानंदी, कसं आहे? इंद्रनील, अरे आम्ही शोरूम मध्ये गेलो ना, तोपर्यंत मला माहितही नव्हतं की टीव्ही घ्यायचा आहे. निलिमा म्हणाली तुम्हाला हवा त्या टीव्हीवर हात ठेवा, तोच टीव्ही आपण घेऊ. अरे एखाद्या लहान मुलीसारखी अवस्था झाली होती हिची. हा टीव्ही घेऊ का तो टीव्ही घेऊ असं झालं होतं हिला. मला ना माझ्या लहानपणचे दिवस आठवले अगदी. माझे बाबा पण खरेदीला घेऊन गेले ना की असंच म्हणायचं, तुला हवा तो ड्रेस, हवे ते दागिने घे. ते आठवलं मला. बहिणी, किती वर्षाची वॉरंटी आहे? काहीतरीच काय विचारतेस? आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ. अगं हा आनंद तुझ्यामुळे आलाय माझ्या चेहऱ्यावर. निरंजन, गुणी बायको आहे तुझी, अगदी भाग्यवान आहेस तू. हो, आणि आम्ही पण भाग्यवान आहोत. म्हणजे मी आणि स्वानंदी, आम्हाला गुणी वहिनी मिळाली आहे. आईंसारख्या सासूबाई सगळ्या घरात असतील तर त्या घरात आनंद कायमच असेल. फक्त तो समजण्याची अक्कल मात्र पाहिजे. मी फ्रेश होते, जेवायला बसायची तयारी करायची आहे ना. हळू. हा साईडला नेऊन ठेव. या उद्या माणूस येईल लावेल काय ते. हळू 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 पाडशीला गजड्या नवीन आहेत. हळू हळू ठेव. मी जुईल्याचा रिझल्ट लागला ना की सरळ 2 दिवसाची रजाच काढतो. काय हेमंताच्यानी निभणार. कुठल्या तरी कॉलेजचे फॉर्म घेऊन यायचा आणि कुठेतरीच ऍडमिशन घ्यायला जायचं. मी आपला जाईल. तुम्हाला जुईलीची काळजी वाटते ते सांगा ना, नाहीतर तिच्या कॉलेजच्या ऍडमिशनचं काम सायली पण करू शकते. आपली कोणाचीच गरज नाहीये. आणि मोठ्या दोघींपैकी पण कोणीतरी येईल ना. संपदा दिसली नाही 2 दिवसात. अहो प्रमोशन मिळालंय ना, कामाचं लोड आहे सध्या. महेश काय म्हणतोय? कोणाचा फोन झाला का तुमच्यापैकी? त्याचा फोन आला होता, खुश आहे बिचारा. संपीबद्दल घरच्यांशी काही बोलला का तो? हो, त्याची आई म्हणाली म्हणे माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये. आणि सोडवायला सुद्धा तुम्ही कोणी येऊ नका, महेशच घेऊन येईल तिला. हेच सांगायचं ना नीलला. ललिता काकूनी स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी कट कारस्थानं केली आहेत. बरोबर. स्वानंदीच्या क्लासच्या बाहेर मला पाठवलं, त्याच वेळी मुद्दाम नीलला पाठवलं. एवढंच ना? बरोबर. ठीक आहे, तुला हवा तितका नीचपणा करून घेतो संपदा. मी 4 पावलं तुझ्या पुढेच असेल.